राणी साहेब, राणी साहेब, बोला बाजी काका. राणी साहेब, नांगराची सिद्धता झाली. लोखंडाचा नांगर रानात गेला देखील. सोन्याचा फाळ देखील पाठवलाय. 12 मावळात निरोप गेलेत ना? आपली माणसं निघालीत? माफी असावी राणी साहेब, पण मावळातून कुणीही वतनदार येणार नाही. असं काल आपल्या लोकांना मावळात 2 घोडस्वार फिरताना दिसलेत. बाजी काका, हा धोक्याचा इशारा आहे. धोक्याचा इशारा? आपल्याला गाफील राहून चालणार नाही. चोख बंदोबस्त करा. आम्हाला संकटाची चाहूल लागते. कधीही काहीही घडू शकतं. चल. फखरुद्दीन। जी हुजूर। हमारे पास वक्त कम है, फौज तैयार है ना? जी हुजूर। ठीक। हमारे आधी फौज यहां से पुणे के भीतर बीच के रास्ते से जाएगी। हमारी इतनी बड़ी फौज देखकर लोग डर के मारे कांपेंगे, सामने आने की हिम्मत तक नहीं करेंगे। रास्ते पर आना तो दूर की बात। जी हुजूर। और खंडोजी मावल की तरफ दूसरी फौज लेकर खड़ा रहेगा। मावल की तरफ से आने वाले आवाम को रोकेगा। बोल दो उसे। जी हुजूर। खंडोजी यहां खड़ा रहेगा और ये वो जगह है जहां पर जीजाबाई हल चलाने वाली है। वहां पर इस रास्ते से हम जाएंगे। हुजूर आप? एक हम। अगर उसने हमारी बात नहीं मानी, हमारे हुक्म की नाफरमानी की, तो खेल खत्म। हम किसी को नहीं बख्शेंगे, ना जीजाबाई को, ना उसके लाडले बेटे को। तलवार का एक ही वार और खेल खत्म। ठीक। हमारी तलवार खून की प्यासी हो गई है। ठीक। राणी साहेब, या 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 राणी साहेब. राणी साहेबांचा राणी साहेबांचा राणी साहेबांचा. झाली सर्व तयारी? होय जी. राणी साहेब, तुमच्या हाताने नांगराला सोन्याचा साथ चढवा. घ्या, नांगरास सोन्याचं करा. झामरे पाटील, नांगराला सोन्याचा साथ चढवण्याचा मान आमचा नाही, तो मान केशरबाईंचा. अहो पर नवरा गेला, परंतु निष्ठेचा आणि विश्वास पेटता निखारा त्यांनी विझू दिला नाही. त्या निखाऱ्यात त्यांनी पहार वितळवली आणि नांगराचा फाळ बनवला. नांगराला सोन्याचा साज लावण्याचा मान केशरबाईंचा. त्या माऊलीच्या हातानेच तो सोन्याचा साज चढेल. या केशरबाई. म्या नग नग. राणी साहेबांचा राणी साहेबांचा राणी साहेबांचा राणी साहेबांचा. Didira, didira, didira.
बारा मावळच्या शेतकऱ्यानो कष्टकऱ्यानो आजचा हा मंगल दिवस उगवलाय तो राणी साहेबांमुळं त्यांच्या जिद्दीमुळं त्यांच्या धाडसामुळं आज आपण आनंदाच्या अंगणात आलेलो आहोत. मंडळी, पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला गेला, पुण्याचं स्मशान केलं गेलं, पुण्याची ओसाडी केली गेली. अशी ओसाडी गावं वर्गण्यात 2-2 कोसावर दिसतात, परंतु राणी साहेबांनी आज ह्याच ओसाडीत सोन्याचा नांगर आणलेला आहे. राणी साहेब या, पुढे या. राणी साहेबांचा विजय असो, राणी साहेबांचा विजय असो, राणी साहेबांचा विजय असो. या पुण्याच्या पंढरीत माझ्या मायबापांनो, नातलगांनो, थोड्याच वेळात सोन्याचा नांगर चालेल. ही भूमी नांगरली जाईल, समाज प्रथेप्रमाणे ती पवित्र होईल, मंगल होईल. आम्ही सगळा हा अट्टहास यासाठी केला की परागंदा झालेली माणसं पुन्हा आपल्या वाडवडिलांच्या मिळकतीत यावी. जुना पाना कौलारू घरातून स्वयंपाकाचा धूर निघावा, खळात धान्याची रास उभी राहावी. बापदाद्यांची मिराशी जाऊन माणसांनी पुन्हा कष्ट करावे. या लाल मातीत पुन्हा जोर बैठका व्हाव्या. पाणवठ्यावर आयाबायांची गर्दी व्हावी. सगळी माणसं आनंदात सुखात राहावी. यात्रा निघाव्यात, जत्रा निघाव्यात, गुलाल उडावा. देवळात चांग भलं तर शेतात भलरी उमटावी. हा सोन्याचा नांगर केवळ त्यासाठी, हा सोन्याचा नांगर माझ्या सोन्यासारख्या माणसांसाठी. या शिवबा, आम्ही तुम्ही आम्हास म्हणता की आम्हास कोणतीच जबाबदारी देत नाही. ही घ्या जबाबदारी. धरा हा सोन्याचा नांगर, या अशुभाला शुभ करा. शिवाजी राजांचा शिवाजी राजांचा शिवाजी राजांचा शिवाजी राजांचा.
हो रहा है ये? क्या तमाशा खड़ा करके रखा है? पाटिल, पंचायत, ये क्या गैर वाक्य चल रहा है? पाटिल हो ना तुम पुणे के? क्या चल रहा है ये? सोन्याचा नांगर आहे. जहन्नुम में जाए सोने का नागर. बगैर इजाजत के हल चला रहे हो, वो भी सोने का. किसकी इजाजत ली थी? इजाजत हिक! इजाजत? हम सिरवल के अमलदार हैं, पूरे परगने के सूबेदार. हमारी इजाजत लेनी चाहिए थी. किसकी इजाजत से बदतमीजी चल रही है? बोलो. पाटिल, हमारे आने के बाद आपने कुर्ली साफ नहीं किया. ये सब हमारे गुलाम, किसी ने आदाब नहीं फरमाया. किसने कहा? हमने कहा. हिक! बहुत खूब. हमने तो आपको देखा ही नहीं. आपने कहा कुर्नी साथ ना करे. आपने कहा आदाब अर्ज ना करे. आप ही है जो ये सोने का हल लेकर आई हो. हा हल आम्ही इथे आणलाय. आणि हा नांगर आता आम्ही चालवणार आहोत. घ्या कासरा, हा का नांगर? क्या हम बैल हाकने वाले दिखते हैं आपको? तुमच्या जवळ एक तर उभा आहे. काय काय मला म्हणालात? अहो मी तर फाल्गुन राव. नाही, तुम्ही शिरवळचे नंदी बैल, मानेनं हो म्हणणारे. बघा बघा हुजूर, मला नंदी बैल म्हणतायत. चुप बैठो, गधा काही का. ठीक आहे, बसतो. काय गोड वाटलं वाटतं? गधा म्हणाले तुम्हाला? बोलले बोलले जरूर बोलले, पण त्यात जिव्हाळा होता. हा, गधा गधा. खामोश. आता होताय का बाजूला? का बैल हाकताय? हम बैल हाकने वाले नहीं है. अनायसे बैलाच्या बाजूला उभे आहात. हातात आसूडही असतोच. मग हाका बैल, नाहीतर व्हा बाजूला. आम्हाला हा सोन्याचा नांगर चालवायचा आहे. बिल्कुल नहीं. हम यहाँ के अमलदार हैं. सालों साल इस जमीन से हमें लगान नहीं मिला है, इसलिए इस जमीन पर पांव रखने के लिए हमारी इजाजत लेनी पड़ेगी. इजाजत घेतलीच पाहिजे. ते पारीच्या वेळी तसंच केलं, इजाजत नाही. गणपती स्थापनेच्या वेळी तसंच केलं, आणि आता हा सोन्याचा नांगर. उदरची इजाजत घेतली नाही तर राग नाही काय येणार त्यांना? गुस्सा तो हमें बहुत आ रहा है. बहुत गुनाह किए हैं इन्होंने. अब हम खामोश नहीं बैठेंगे. सिपाहियों, कैद कर लो इन्हें. गुनहगार आइए. हो, आहोत आम्ही गुन्हेगार, आणि गुन्हा केलाय आम्ही. माणसांना पुन्हा माणसात आणण्याचा गुन्हा केलाय. दहशतीची पहार उखडून स्वाभिमानाने रसरसलेल्या निखाऱ्यात वितळवण्याचा, ती वितळवण्यास शिकवण्याचा गुन्हा केलाय आम्ही. आमचा देव, आमची उज्ज्वल परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्याचा गुन्हा केलाय. केलाय. हो केलाय. आम्ही केला गुन्हा. निजामशाही चालवणाऱ्या शहाजीराजांच्या पत्नी असूनही आमच्या जहागिरीत असलेल्या छोट्याशा वाड्याच्या ओसरीवर आम्ही राहतोय, हा गुन्हा आम्ही केलाय. स्वतःचा संसार सोडून लोकांचा संसार उभा करण्याचा गुन्हा केलाय आम्ही. आमच्या धन्याची आठवण आल्यानंतर मध्यानीच्या अंधारात हुंके देत रडण्याचा गुन्हा केलाय आम्ही.
आहोत आम्ही गुन्हेगार. या लोकांसाठी, या शेतकऱ्यांसाठी, या कष्टकऱ्यांसाठी आम्ही असे गुन्हे करणारच. मिया, आम्ही कैद करा, आम्हाला घाला बेड्या. देखते क्या हो, कैद करो. मला कैद करा. मी वाडा दिला राहायला. मी सोनार काम केलंय, मला बी करा कैद. मलाही कैद करा, मी सुधार काम केलंय. मी मंगल कॉलेज बनवलाय, मला बी कैद करा. मी पण पाणी शिपलंय, मला कैद करा. मी सगळे चौकडे वाजवलेत, मला बी कैद करा. होय, आम्ही केलाय गुन्हा. केलाय आम्ही गुन्हा. होय, आम्ही गुन्हा केलाय. होय, आम्ही गुन्हा केलाय. होय, आम्ही गुन्हा केलाय. होय, आम्ही केलाय गुन्हा. होय, आम्ही गुन्हा केलाय. होय, आम्ही गुन्हा केलाय. अच्छा, तो तुम बगावत पर उतर आए हो. ये बहुत बड़ी गलती कर रहे हो तुम. हुजूर, हुजूर गडबड है. गलती वलती सब भूल जाओ. लोक खवळलेत. आता वाटत नाही आपला टिकाव लागेल. पळायचं बघा. करनी, हम डरने वाले नहीं है. बोलने दो. भाई, लोगों को फितूरी सिखा रही हो तुम. गुलामगिरी झुगारून द्यायला शिकवण्याचा गुन्हा आम्ही केलाय. त्याला फितुरी समजा हवं तर. नतीजा अच्छा नहीं होगा. हुजूर, हुजूर खंडोजी आला. आपली फौज झाली हुजूर. देखो, हमारी फौज आ रही है. खंडो जी, हमला करो. हुजूर, हुजूर खंडोजीच्या मानेवर भाला ठेवलाय. काय करायचं? पळायचं का आता? चुप. सिपाहियों, हमला. हुजूर सांभाळा. डोक्याला लागून देऊ नका. पळा हुजूर. चल. नहीं छोड़ूंगा, नहीं छोड़ूंगा. जीजाबाई, ये बगावत है, बगावत. और इस बगावत की सजा जरूर मिलेगी तुम्हें. हुजूर भागो. हुजूर डोके सांभाळा. भागो, यहाँ से भागो. शिवबा, अशुभाला शुभ करा. पुण्याची जमीन सोन्याच्या नांगराने नांगरा आणि सुरक्षिततेची हमी लोकांना द्या. राणी साहेबांचा विजय असो. राणी साहेबांचा विजय असो. राणी साहेबांचा विजय असो. शिवाजी राजांचा विजय असो. शिवाजी राजांचा विजय असो. पळता भुई थोडी झाली त्या आमीनला. हो, सैन्य कुठं, सरदार कुठं, कसलाच ताळमेळ राहिला नव्हता. अहो, तो घाबरला कधी माणसं बितरली तवा. माणसं बिथरली कारण ती सोन्याच्या नांगरात एकरूप झाली होती.
म्हणजे हर एकाचा सहभाग होता नांगर उभारणीत. अहो सहभाग म्हणजे प्रत्येकाची कष्ट होते त्यात, घाम होता. अहो म्हणून तर लोकांनी नांगराला हात लावू दिला नाही. आता आमच्या ध्यानी आलं, आम्ही आणलेला नांगर तुम्ही का नाकारलात ते. होय शिवबा, लोकसहभाग हा हवाच. लोकसहभागाशिवाय कुठलंच मोठं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. होय राणी साहेब, पटलं पटलं. हा सहभाग असाच राहिला तरच गावगाडा सुरळीत होईल. मग द्याल ना असा सहभाग? वचन द्या. शिरपतराव, तुम्ही नांगराला बैलजोडी जुंपली. माधोबा, तुम्ही कासरा दोर दिलेत. केशरबाई या. केशरबाई, तुमचा मान वेगळा. यापुढे तुम्ही आमच्या झालात. राणीसाहेब, तुम्ही एवढं जाण ठेवून आमचं कौतुक केलं, भरून पावले बघा. तुमच्या एवढं मायनं पाठीवर थाप कधीच कुणी मारली नव्हती बघा. लई आनंद झाला. आम्हालाही खूप आनंद झाला. अशुभाचं शुभ झालं, निषिद्ध भूमी पुण्यवान झाली, आमची माणसं आम्हाला परत मिळाली. खूप झालं. पर राणी साहेब, अमीन गप्प बसल असं मला वाटत नाही. अहो, तो फुतकारणारच आहे. आपण त्याच्या शेपटावर पाय दिलाय. त्याचं वर्षानुवर्ष असलेलं वारूळ आम्हाला खणून काढायचंय आणि त्यामुळे आता मागे हटायचं नाही. काय हटाल? नाही हटणार. यापुढे कोणालाही भ्यायचं नाही. असं म्हणतात, भित्यापाठी ब्रह्मराक्षस, आणि आपण त्यालाच पळवून लावलं. पण तरीही आपल्याला सावध राहायला हवं, कारण सोन्याच्या नांगराच्या फाळानं विजापूरच्या तटबंदीला चांगलाच ओरखाडा उमटणार. हाथ मत लगाना उसे, रहने दो. आलीजा, खून खौल रहा है हमारा, नींद हराम हो गई है हमारी उस सोने के हल की खबर सुनकर. ताज्जुब की बात है आलीजा, जिस जगह पे गधे का हल चलाया गया था, दहशत के मारे लोग कांप रहे थे, उसी जगह एक काफिर औरत ने सोने के हल से खेत जोया. वो बात हमें पता है मुस्तफा खान, आप अपना मशवरा बताइए. आलीजा, कहने का मतलब है, आवाम को पागल होने में और क्या चाहिए. और पागलपन और बगावत में कोई फासला नहीं होता. मतलब ये सब शाहजी की चाल है हुजूर. शाहजी की चाल? जी हाँ, शाहजी ही जीजाबाई को बगावत की नसीहत दे रहा है. लेकिन ये कैसे मुमकिन है? मुस्तफा खान, अगर शाहजी के दिल में बगावत की पनप होती तो वो हमारे लिए इलाके क्यों जीतते? दिखावा है हुजूर, ये सब दिखावा है. दिखावा? जी हाँ हुजूर.
एक तरफ आलिजा की खिदमत करना और दूसरी तरफ अपनी औरत से शाही पहाड़ को उखाड़ फेंकना, ऊना में मंदिर बनवाना, लोगों को बुला बुला कर सोने का हल चलाना, क्या ये सब एक औरत कर सकती है? मतलब दाल में कुछ काला है। पूरी दाल ही काली है हुजूर। काय म्हणा खंडोजी, ही जिजाबाई जालबाई निघाली हो. हिकमती म्हणा. मला वाटलं होतं हुजूर आमीन साहेबांचा आवाज ऐकताच जिजाबाई नांगर खांद्यावर घेऊन पळल, पर नाही, तिनं आपल्यालाच पळवलं. पळवलं. पण खंडोजी, आता आपल्याला आपली भूमिका ठरवायला पाहिजे. ज्याची ताकद जास्त तिथेच आपण जायला पाहिजे. म्हणजे जिकडं गुलाल तिकडच चांगलं करायचं. अगदी बरोबर खंडोजी. आमीन हुजूर आणि जिजाबाई मधला विस्तव जिवंत राहायला पाहिजे, तरच आपल्याला ऊब मिळेल. मानपानाची आणि सोन्या मोहराची ही. कुलकर्णी, तुम्ही तर अगदी माझ्यासारखं बोललात. रॉक भाई ठोक. बाजी काका, सोनोपंत, गोमाजी काका, जांभरे पाटील, नांगर पार पडला. पुण्याची भूमी सोन्याच्या नांगरानं नांगरली गेली. आता पुण्यात सगळं सोन्यासारखं घडावं. अहो घडणार, त्याला किती वेळ लागते? अहो वेळ लागणार. नुसती जमीन नांगरून काय होणार आहे? नांगरणीनं तो कुळवण आहे, फणपाळी आहे, खत विखुरण आहे, आणि मग पाऊस पडला, वापसा आला की पेरणी आहे. अहो तेवढ्यानं कुठं भागतंय? मग खुरपणी आली, नांदणी आली. अहो तण तर काढायलाच हवं, तेव्हा कुठं पीक जोमानं येतंय. आणि मग ते फुलतंय, त्याला हुरडा लागतोय, मग कापणी, मळणी, आणि त्याच्यानंतर रास घरात येते. एवढं करावं लागतं? होय शिवबा, एवढं करावं लागतं. जे पिकांसाठी करायचंय तेच पुण्याच्या माणसांसाठी करायचंय, तरच गावगाडा सुरळीत होईल. राणेसाहेब, गावगाडा हाकायचं म्हणजे लय मोठं आव्हान आहे बघा. अहो आव्हान तर आहेच खरं, पण कसे माणसं पिचली आहेत, खचली आहेत. अहो त्यांचा कणा मोडलाय, त्यांना बळ द्यायला हवं. आणि ते बळ आपल्याकडून होणाऱ्या मदतीतून त्यांना मिळणार आहे. आम्ही करणार मदत. आम्ही गावगाडा सुरळीत करणार. आजच कर्नाटकास पत्र लिहितो, महाराजांना तातडीने पुण्यासाठी मदत पाठवायला सांगतो. हे बाकी सगळ्यात उत्तम. सोनोपंत, सोन्याच्या नांगराची खबर महाराजांना द्या आणि पुण्यासाठी तातडीने मदत हवी हाही मजकूर लिहा. जी, मी आजच पत्र कर्नाटकी रवाना करतो. आणि त्यात लिहा, तुमच्या शिवबांनी नांगर धरला. जरूर लिहितो. बाजी काका, एकूण किती कुटुंब माघारी आली, अजून किती पुण्यात परत येणार आहेत ह्याची मोजदाद घ्या. आता हे चाक आपण फिरवलं, ते थांबवायचं नाही. राणीसाहेब, तुम्ही पुण्यात सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरलीत आणि इथे ही माती शहारली, पुलकित झाली. खरं तर आमच्या डोळ्यासमोर तो सोहळाच उभा राहिलाय. ते सजवलेले बैल, तो सोन्याचा नांगर, आपल्या शिवबांनी हाती धरलेला तो नांगर. इतक्या छोट्या वयात देखील मोठी हिंमत दाखवली शिवबांनी. आणि साहेब, तुमच्या पराक्रमामुळे, तुमच्या धाडसामुळे हा सोहळा घडवून आणलात तुम्ही. वा, तुम्ही गोरगरिबांचा हा घेतलेला कैवार आता शिमग्याचं सोंग ठरू नये इतकंच. आणि म्हणूनच आता आमची जबाबदारी वाढली. आणि साहेबांनी मागितलेल्या मदतीपेक्षाही जास्त मदत आम्ही पाठवणार. पुण्याला जर नटवायचं असेल तर मोठी रसद पुरवायला हवी.
आपली जहागीर जर बाळसेदार करायची असेल तर अशर्फियाही पाठवायला हव्यात. महाराज, महाराज ये क्या फरमा रहे हैं आप? पुण्याला जर नटवायचं असेल तर मोठी रसद पुरवायला हवी. आपली जहागीर जर बाळसेदार करायची असेल तर अशर्फियाही पाठवायला हव्यात. महाराज, महाराज ये क्या फरमा रहे हैं आप? ये तो आग से खेलने जैसा होगा. रणदुल्ला खान साहब, मतलब ये कि अगर आप पुणे को मदद करते हो तो इसका मतलब ये होता है कि आप बगावत कर रहे हो विजापुर दरबार से. खान साहब, आप शायद भूल रहे हैं, पूना हमारी जागीर है. बिल्कुल सही फरमाया आपने. फिर भी बादशाह की इजाजत तो लेनी ही होगी ना. खान साहब, हम जो मदद भेज रहे हैं वो हमारी अपनी है. आम्ही स्वबळावरती मिळवली आहे. मग ही अशी मदत पाठवताना यांची इजाजत कशाला घ्यावी? क्योंकि वैसे शाही रिवाज है. अगर आप बादशाह की इजाजत लेते हो तो वो खुश होंगे, और अगर नहीं लेंगे तो वो आप पर शक करेंगे. शक? आमच्यावर शक करणं म्हणजे आमच्या तलवारीवर शक केल्यासारखं आहे, आणि ते नाही केलं तरच सार्थ ठरेल. या असल्या छोट्या गोष्टींसाठी इजाजत घेणं आम्हाला नामंजूर. तुम्ही सर्वांनी खूप केलं हा गावगाडा सुरळीत होण्यासाठी. पहार काढण्यापासनं गणपतीची प्राणप्रतिष्ठापना ते नांगर चालवण्यापर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप कष्ट केलेत, खूप मेहनत घेतली, आणि म्हणूनच त्याची आठवण म्हणून आमच्या महाराज साहेबांकडनं तुम्हाला मानाचं कड. राणीसाहेब, अहो हे कशाला? अरे, नग नग, अहो आम्ही काय याच्याकरता काम करतो का? आणि शहाजी राजाने आम्हाला काय कमी केलंय? खरंय, आम्ही राजांच्या कृपाछायेमध्ये आनंदी आहोत. अहो या सोन्याच्या नांगराची आठवण सोन्यासारख्या माणसांसाठी. अजून एका माणसाला बक्षीस द्यायला पाहिजे ज्याच्यामुळं आमचा हुरूप वाढला. कोण? आमीन. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा भेटवस्तू तयार केली. अहो कशाला हो? लय हरामखोर आहे तो माणूस. अहो तो आपल्याला आपल्याच माणसांची मुंडकी भेट म्हणून पाठवतो ना, म्हणून आम्ही त्याच्यासाठी एक भेट तयार केली. हे अंकुरलेलं रूप, नांगरलेल्या मातीतून तरारून वर येणारं हे रूप. आता ह्याला आमीरनं पुढं समजावं किंवा रोप, हे त्याचं त्यालाच ठरवून दे. पण हे रोप झपाट्यानं वाढणार, खडक फोडत, मुळं मातीत घट्ट रुतवत, आकाशाकडे झेपावणार हे हमखास. जान, अरे हाँ, छोड़ो, निकलो यहाँ से, निकलो. हुजूर मी आहे ना, मी शिकतो. भासतोय का? तकलीफ होतीये का? थोडी होणार. अहो त्या पुण्याच्या माळ्यावरचे दगड कसले खरबरीत, टणक केवढे. हा टणक म्हणजे अरे डोसक्यात बसला एखादा माणूस, उठतच नाही. हो, पण आपले हुजूर केवढे चालाक, केवढे हुशार.
या बघा या जिजाबाईनं हुजुरांना आम्ही याद दिली हो. चुप करो, गधे की तुम. ठीक से करो, ठीक से शेखबाज करो. अरे हुजूर मी शेखबाज नीटच करतोय, पण कुठं कुठं करायची. तुमचं सगळं अंगच काळ निळ पडलंय हो. हुजूर यावर आता एकच मात्रा, त्या जिजाबाईच्या वाट्याला अजिबात जायचं नाही. हो ना हुजूर, या पुढं जिजाबाईचं नाव सुद्धा काढायचं नाही. नशीब टाळक फुटलं नाही ते, नाहीतर काय बघितलं असतं. एक राणी साहेब, एक विनंती अर्ज होता. बोला. नाही, इथलं समज बैजवार बसलेलं हे, तर म्हणलं निगडे मोस्याला 1-2 दिवस जाऊन यावं. नको. अहो पर घरचे लई आठवण काढताय तू. त्यांना इथे बोलवून घ्या, ते राहतील 2-4 रोज. अहो पर तिथं एवढा मोठा वाडा, गुरढोर, कोण सांभाळणार समज. होय, येऊ द्या जाऊन. तुम्हाला जर वाटत असेल की इथे सगळी निर्वानिरव झाली, तर तशी निर्वानिरव नाही झाली. निर्वानिरव नाही. नाही. जिजाक का पर त्यो आमीन तर पळाला, मग आता कोण तकलीफ देणार आहे. तोच. पण आपण तर जिंकलो ना. हा अंतिम विजय नाही, ही तर सुरुवात आहे. सुरुवात. हो, म्हणून तर आम्ही सांगतो, या फाळानं आदिलशाही समजुतीचा टवका निघालाय. अमीनला दुःख झालं असणार. तो जर हरला तर त्याची विजापुरात धिंड निघेल हे तो जाणू नये. तो अधिकच आक्रमक होईल. आपण त्याच्यावर केलेली मात त्याच्या जिव्हारी लागली. तो गप्प बसणार नाही. तो दुप्पट बळ धरून आपल्यावर वार करणार. आणि म्हणूनच आपण हुशार राहायला हवं. छोड़ूंगा रे उस जीजाबाई को, धज्जियां उड़ाऊंगा उसकी. ऐसी चाल चलूंगा, दाने दाने के लिए मोहताज हो जाएगी. धूल चटाऊंगा उसे, नहीं छोड़ूंगा. हुजूर, हुजूर, बोलो फखरुद्दीन, हुजूर, एक खबर है. क्या खबर है? शहाजी राजे ने कर्नाटक से मदद भेजी है. 100 बैल, 50 घोड़े और 200 सैनिक पूना की तरफ निकले हैं. अब समझ में आया 1.5 चावल में जीजाबाई खिचड़ी कैसे पकाती है. अब पता चला ये सब शहाजी की मेहरबानी है. अर्थात हुजूर, अहो शहाजीराजेच्या बळावर तर हा डॉलर उभा केलाय तिने. हम ये मदद रोक देंगे. क्या करेगी जीजाबाई? अपने खाविन की मदद लेकर हमसे बगावत मंजूर नहीं. हुजूर, वाह, बहुत खूब. खुश हुए हम. हमारा दर्द जैसे गायब हो गया. हुजूर, मी शेकला तरी तुम्हाला फरक पडला नाही. आणि एक कोळं रोपट बघितल्यावर एकदम हरकूनच गेलात तुम्ही. हुजूर, जीजाबाई ने भेजा है आपके लिए तोहफे में. जीजाबाई ने? उसकी ये मजाल. आणि हुजूर, निरोप पाठवलाय की आज हे अंकुरलेलं रोप उद्या वटवृक्ष होईल म्हणून. नहीं होगा, हरगिज नहीं होगा. इस पनपते पौधे को हम कुचल देंगे.